आज मस्त चमचमीत हिरव्या मिरचीची आणि हिरव्या मसाल्यातली आपण वांगी बनवूया आणि ती सुद्धा लोखंडाच्या कढईत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता सुरुवातीला एक वाटण तयार करून घेऊया. 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, शिवाय आलं घेतलंय, मस्त मुठभर कोथिंबीर घ्यायची, 1 चमचा धणे घ्यायचे आणि 1 चमचा जिरं घ्यायचं. पाणी न घालता जितकं बारीक करता येईल ना तितकं बारीक आपण हे करून घ्यायचं. तर आपण तिखट वापरणार नाही आहोत, त्यामुळे मिरच्याचं प्रमाण थोडं मी जास्त घेतलंय. तर इथे बघा, हे मी बारीक करून घेतलंय, यात मी पाणी अजिबात घातलेलं नाहीये. वांगी घेतलेत, वांगी जरा छोटी घेतलेत म्हणजे ते लगेच शिजतील. तर वांग्यांना जर काटे असतील तर ते काढून घ्यायचे आणि त्याचे जर देठ तुम्हाला नको असतील तर देठ सुद्धा काढून घ्यायचे. नंतर वांग्यांना आपण कापून घेऊया. 2 कट द्यायचे, म्हणजे आतमध्ये काही कीड असेल तर आपल्याला ते दिसेल. तर अशाच प्रकारे आपण सर्व वांगी कापून घेऊया. तर इथे बघा, मी सर्व वांगी कापून घेतलेली आहे. साधारण पाव किलो वांगी आहे ती. तर गॅसवर मी ठेवला एक लोखंडी तवा आणि त्यात घातलंय तेल. तेल गरम झाले की थोडासा कढीपत्ता घालायचा. नंतर आपण त्यात घालायची वांगी. जी वांगी आता आपण कापलीत ना ती वांगी आपण यात घालायची. गॅस मिडियम ठेवायचा आणि 3 ते 4 मिनिट आपण ही वांगी तेलात परतून घ्यायची आणि याला फिरवत राहायचं, म्हणजे वांगी सगळीकडून एकसारखी अशी परतल्या जाते. तर 3 ते 4 मिनिटे आपण ही वांगी परतून घेऊया. नंतर त्यात आपण थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची. मीठ घातलं की काय होणार, वांगे आपले असे मिळमिळीत लागणार नाही आणि हळद घातल्यामुळे कलर सुद्धा मस्त येईल. तर परत एखादी मीठ आपण हे असंच परतून घ्यायचं. गॅस मात्र मिडियम ठेवायची आणि ते बघू शकता वांगे सुद्धा मस्त परतल्या गेले आहेत आणि वांग्यांना कलर पण मस्त आलेला आहे. आता यात आपण घालायचं वाटण. जे आता आपण हिरवं वाटण केलं ना ते वाटण आपण यात घालायचं. गॅस अगदी कमी ठेवायची. आता नंतर ही भाजी अगदी कमी गॅसवर आपल्याला शिजवायची आहे. तर वाटण घालायचं, गॅस कमी ठेवायची आणि परत हे 2 ते 3 मिनिट आपण परतून घ्यायचं. कंटिन्यू फिरवत राहायचं, म्हणजे मसाला वांग्यात व्यवस्थित आतपर्यंत मुरेल. तर 2 ते 3 मिनिट मसाल्यात ही वांगी आपण परतून घेऊया. सुरुवातीला पण आपण 3-4 मिनिटे ही वांगी परतून घेतलेली आहेत. तर इथे बघा 2 ते 3 मिनिटे परतून घेतलेलं आहे आणि आता आपण यात घालायचं पाणी. तर पाणी खूप घालायचं नाही. अगदी आता वांगी आपली शिजलेलीच आहे तर थोडंसंच पाणी यात घालायचं. साधारण अर्धा वाटी किंवा 1 वाटी पाणी आपण यात घालूया, त्यापेक्षा जास्त नाही, कारण आपण सुकी वांगी करतोय. तर मी साधारण अर्धा वाटी पाणी यात घातलेलं आहे. एकदा फिरवून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं. गॅस कमीच ठेवायची आणि कमी गॅसवर ही वांगी आपण शिजवून घेऊया. तर इथे बघा, मी 3-4 मिनिटं शिजवून घेतलेली आहेत. झाकण काढायचं. वांगी बघा अगदी मस्त मऊ झालेली आहेत. यात मी घातलंय 1 टमाटर. टमाटर नको असेल तर थोडंसं लिंबाचा रस घातला तरी चालेल, पण भाजी आहे तर टमाटर, वांग्याच्या भाजीत टमाटर हा छान लागतो. थोडं कोथिंबीर घातली आहे, मिक्स करून घ्यायचं आणि इथे मस्त हिरव्या मिरचीची आपली भाजी तयार आहे. तुम्ही ही टिफिनला देऊ शकता, प्रवासात नेऊ शकता किंवा मग जर कधी वरण भात बनवला तर आपल्याला तोंडी लावायला काहीतरी लागतं. तर अशा वेळेला अशी ही सुकी वांगी तुम्ही बनवू शकता. भाकरी सोबत अगदी मस्त लागतं. चला तर तुम्ही सुद्धा